नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला पण 1 एकर क्षेत्रातून 1.5 ते 2 लाखांचा नफा कमवायचा आहे का? तर तुम्ही या भाजीपाला वर्गीय पिकाची निवड अवश्य करू शकता व एवढा नफा सहज साध्य करू शकता. तर हे भाजीपाला पीक म्हणजे मिरची. आज आपण या व्हिडिओमध्ये मिरची या पिकाचा संपूर्ण गणित म्हणजे या पिकासाठी लागणारा खर्च, या पिकाचे निघणारे निव्वळ उत्पन्न आणि यातून शिल्लक राहणारा नफा किती, हे संपूर्ण याविषयी माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओस लाईक करण्यास विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरुवात करू. मिरची हे पीक फायदेशीर का आहे? तर मिरचीचा वापर वर्षभर केला जातो. मिरचीचा वापर हा घरगुती वापरासाठी तसेच हॉटेल्स, ढाबे आणि निर्यातक्षम बाजारपेठेंमध्ये देखील मिरचीला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. मिरचीचे भाव हे टिकून राहिलेले आपणास पाहावयास मिळतात. तसेच महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या बाजारपेठेंमध्ये मिरचीला चांगल्या प्रकारे भाव मिळतो. म्हणून मिरची हे पीक महाराष्ट्रामध्ये फायदेशीर. मिरची या पिकाची लागवड कशी करावी, कोणती पद्धत वापरावी ते आता समजून घेऊ. मिरची या पिकाची लागवड करत असताना चांगली निचरा होणारी जमीन निवडावी. रोपवाटिकेतील निरोगी व रोगमुक्त रोपे वापरावीत. लागवड करत असताना साधारणतः 3.5 फुटांवर बेड तयार करून 2 फुटांवर रोपांची लागवड करावी. शक्य झाल्यास मल्चिंग पेपरचा वापर करावा, जेणेकरून तणाचा प्रश्न सुटतो व उत्पादनात लक्षणीय वाढ होते. मिरची या पिकाचे खर्चाचे गणित पाहता मिरचीच्या रोपांसाठी 15 ते 20 हजार, तसेच खते व औषधांसाठी 25,000, तसेच ठिबक संच बसवण्यासाठी 25 ते 30 हजार, तसेच तोडणी आणि मजुरीचा खर्च पाहता 25,000 रुपये इतका खर्च येतो. म्हणजे एकूण खर्चाचा जर विचार केला तर 90,000 ते 1,20,000पर्यंत एकूण खर्च जाऊ शकतो. तर योग्य व्यवस्थापन केल्यास 1 एकरातून 60 ते 80 क्विंटल उत्पादन मिळू शकते. जर बाजारभाव सरासरी 30 रुपये किलो धरला तर एकूण उत्पन्न 1,80,000 ते 2,50,000 इतके होऊ शकते. खर्च वजा केल्यास निव्वळ नफा 1 लाख ते 1.5 लाखांपर्यंत निव्वळ नफा आपण मिरची या पिकातून मिळवू शकतो. मिरची या पिकातून जास्त उत्पादन येण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स म्हणजे रोगप्रतिकारक हायब्रिड वाण निवडावे. मिरचीची 2.5 महिन्यांनंतर छाटणी करावी. जमिनीपासून 1.5 ते 2 फुटांपर्यंत मिरचीच्या संपूर्ण फांद्या काढून घ्याव्यात. फुलधारणेदरम्यान पोटॅशचे प्रमाण वाढवावे. फुलधारणे झाल्यानंतर कॅल्शियम व बोरॉनची फवारणी केल्यास फळधारणा चांगली होते. थ्रिप्स व मावा नियंत्रणासाठी पिवळे स्टिकी ट्रॅप वापरावेत आणि वेळेवर कीटकनाशकाची फवारणी घ्यावी. आता मिरचीचे उत्पन्न चांगले आल्यावर आता थेट विक्रीची पद्धत वाढत आहे. शेतकरी स्थानिक बाजारात विक्री करून जास्तीचा नफा कमावू शकतात. सेंद्रिय मिरचीला शहरांमध्ये चांगला दर मिळतो. म्हणूनच मित्रांनो, योग्य नियोजन, खत व्यवस्थापन आणि बाजार अभ्यास केल्यास मिरची या पिकामधून चांगला नफा मिळवता येतो. तुम्ही पण भाजीपाला पिकात नवीन संधी शोधत असाल तर मिरची या पिकाची नक्कीच निवड करा. तुमच्या भागात मिरचीचा सध्याचा बाजारभाव किती आहे? कॉमेंट करून जरूर लिहा. आणि व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.